झी 24 तास आयोजित शिक्षण परिषद परिसंवादामध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि आता आपण एका वेगळ्या करिअरकडे वळणार आहोत. खरं तर ही परंपरागत अशी एक स्ट्रीम म्हणता येईल, ते म्हणजे कॉमर्समधलं एज्युकेशन. मात्र बदलत्या काळानुसार कॉमर्सच्या क्षेत्रामध्ये काय नेमक्या वेगळ्या संधी निर्माण होतात, हे क्षेत्र कसं बदलत चाललं आहे आणि त्यामध्ये नेमकी काय आव्हानं आहेत, यावर बोलण्यासाठी सध्या माझ्याबरोबर व्यासपीठावर आहेत संकेत अगरवाल, अगरवाल क्लासेसचे डायरेक्टर. नमस्कार सर. त्याचप्रमाणे ॲडव्होकेट प्रसाद वाघ, इन्स्पायर अकॅडमीचे. नमस्कार, स्वागत आपल्या दोघांचं. आणि या सुरुवातीलाच प्रश्न अगरवाल सरांना. कॉमर्स क्षेत्रासमोर सध्या बरीच आव्हानं आहेत, बरेच सारे नवीन कोर्सेस येतात आणि आपण एका चांगल्या भविष्यासाठी नेमकं काय काय आव्हानं यामध्ये आपल्याला दिसतात, कशा संधी आपण निर्माण करू शकतो? आव्हान म्हणजे आता सगळ्यात पहिलं आव्हान म्हणजे 3 इडियट्स मूवीसारखं. प्रत्येक मुलगा जेव्हा जन्माला येतो, प्रत्येक पॅरेंट्सच्या डोक्यात असतं का हा इंजिनियर बनणार आहे किंवा डॉक्टर बनणार आहे. सायन्ससाठी त्यांना पुश करावं लागत नाही, बट कॉमर्ससाठी पुश करावं लागतं विद्यार्थ्यांना की तू कॉमर्सकडे जा. आणि कॉमर्सची जी अवेअरनेस आहे ती खूप कमी आहे, मला तरी असं वाटतं आहे. आणि आता सध्या हाफ CA किंवा जमनापारसारख्या सिरीज येतात, त्याच्यामध्ये दाखवलं जातं की CA म्हणजे खूप कठीण कोर्स आहे. तर अशी मेन आव्हाने आहेत. आणि मी एक सांगू इच्छितो, मी स्वतः चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि मला तरी असं वाटतं की तुम्ही ऐकलं असेल की आपल्या मुलाबाळांना, माझा मुलगा आहे, आपल्या मुलाबाळांना आपण काही कोणत्याही कोर्ससाठी फोर्स नका करू असं सांगितलं जातं. पण मला पर्सनली असं वाटतं की त्याने मला म्हणजे त्याच्या जीवनात बघायचं आहे, तो मला बघत राहणार आहे. आणि त्याला असं वाटलंच पाहिजे की जर माझे वडील चार्टर्ड अकाउंटंट आहेत, त्यांची लाईफ इतकी सेटल्ड आहे, ते इतके रिलॅक्स्ड आहे, त्यांची ही रिस्पेक्ट आहे. माननीय प्रधानमंत्रींनी पण सांगितलं होतं की चार्टर्ड अकाउंटंटची सिग्नेचर त्यांच्यापेक्षाही इम्पॉर्टंट आहे. मी आता होम लोनसाठी जेव्हा बँकेत जातो, बँकेत मी गेलो, हा फॉर्म भरून घ्या, मी त्यांना जसं सांगतो की मी चार्टर्ड अकाउंटंट आहे, तर ते लगेच अरे सर तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट आहे, तुम्ही कशाला आले आहेत. अशी एक जी रिस्पेक्ट आहे चार्टर्ड अकाउंटंटला, ती लोकांपर्यंत जर पोहोचली तर कॉमर्सकडे लोक जास्तीत जास्त येतील असं मला तरी वाटतं. सर, कॉमर्स क्षेत्रामध्ये निश्चितच खूप मोठी आव्हानं आहेत, पण तुम्हाला काय वाटतं, स्पर्धात्मकता सुद्धा वाढवायला लागलेली आहे, तर या दृष्टीनं कसं आपण या स्पर्धात्मक क्षेत्राकडे कसं पाहता? सर्वप्रथम मी झी 24 तासचे आभार व्यक्त करतो की या शिक्षण परिषदेमध्ये बोलण्यासाठी आपल्याला आमंत्रित केलं. सर्वप्रथम मला थोडासा प्रश्न ट्विस्ट करायचा आहे की आजही सरांनी सांगितल्याप्रमाणे कॉमर्सबद्दल तेवढी अवेअरनेस, जागरूकता आपल्याला आजही पालकांमध्ये आणि विशेषतः ग्रामीण भागामध्ये बघायला मिळत नाही. म्हणजे आता मी स्वतः ॲडव्होकेट आहे, सर स्वतः CA आहे. बराच वेळा पालकांना किंवा कॉलेजमध्ये सेमिनार देताना आम्हाला असा काही उदाहरणं मिळाले की आम्ही जर म्हटलं की CA करतोय किंवा CAबद्दल आम्ही एखादं मार्गदर्शन देतोय, तर सहजपणे पालक किंवा विद्यार्थी खालनं म्हणतात की CA म्हणजे काय, कॉम्प्युटर ॲप्लिकेशन का, CS म्हणजे काय, कॉम्प्युटर सायन्स का. म्हणजे असे जे काही मुलांना म्हणजे बिलकुलही जागरूकता नाही आहे, पुणेसारख्या ठिकाणी ते चित्र नाही आहे. आता मुळात कॉमर्स म्हणजे काय? कॉमर्स म्हणजे बिझनेस, ट्रेड अँड इंडस्ट्री, उद्योग व्यापार म्हणजे कॉमर्स. आणि आज जर तुम्ही बघायला गेलात तर आपण भारताचा विचार करूयात किंवा महाराष्ट्राबद्दल जर आपण बोलायचं झालं तर महाराष्ट्रात येणारी FDI या भारतात येणारे उद्योग व्यवसाय तर दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. त्यामध्ये मॅनेजमेंटसारखे कोर्सेस असतील, चार्टर्ड अकाउंटंटचं फ्युचर असेल, कंपनी सेक्रेटरीसारखे कोर्सेस असतील, कॉस्ट अँड मॅनेजमेंटसारखे कोर्सेस असतील, लॉ, त्यानंतर मॅनेजमेंट, MBA, BBA यासारखे अनेक कोर्सेस आहे जे आपल्याला भविष्यात नक्कीच म्हणजे पद, प्रतिष्ठा, पैसा या सगळ्या गोष्टी कॉमर्समध्ये आजही अवेलेबल आहे. बट अनफॉर्च्युनेटली जेवढी जागरूकता सायन्सबद्दल आज बघायला मिळते तेवढी आज देखील कॉमर्सबद्दल बघायला मिळत नाही. शिक्षण क्षेत्राबरोबर राजकारण, समाजकारण, उद्योजक, तुम्ही डेटा काढून बघा, या सर्व क्षेत्रांमध्ये सर्वात जास्त जर बोलबाला कोणाचा असेल, नंबर्स बोलतात ना मॅम, तर ते कॉमर्सचे. कारण का, ज्याला बिझनेस समजला, ज्याला ट्रेड समजला, ज्याला व्यापार समजला, त्याला बाकीचे क्षेत्र फार सहजपणे समजतात असं मला वाटतं. म्हणजे आज अगदी CA असू द्या, CS असू द्या, CMA असू द्या, हे तिन्ही कोर्सेस, म्हणजे अगदी मी फक्त तिन्ही कोर्सेसबद्दल नाही बोलणार, कॉमर्समध्ये अनेकही कोर्सेस आहे. बट आपण जर सायन्समध्ये बघितलं तर आपण सायन्समध्ये काय म्हणतो, तर इंजिनियर व्हायचं किंवा डॉक्टर व्हायचं. तसं कॉमर्समध्ये चार्टर्ड अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी आणि कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट, म्हणजे या 3 कोर्सेसला जेवढं डिमांड आहे मार्केटमध्ये किंवा जेवढी सॅलरी यांना मिळते, जेवढं आपण म्हणतो ग्लॅमर ज्या लोकांना मिळतं, कारण ह्या लोकांची एक विशिष्ट कार्यपद्धती आहे आणि या लोकांनाही तेवढा डिमांड आहे, त्यांची समाजामध्ये तेवढी एक
आपण ज्याला म्हणूयात एक वेगळ्या लेवलची एक इमेज असते. मला पुढे एक विचारायचं, आता सगळ्याच करिअरमध्ये किंवा शिक्षणामध्ये AI चा वापर खूप मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे, तर कॉमर्समध्ये हा वापर कितपत होतोय? सगळ्यात महत्त्वाचं तर तुम्ही जसं सांगितलं CAचा सिलेबस एवढा मोठा आहे आणि AI हे प्रोॲक्टिव्ह आहे, रिॲक्टिव्ह तर नाही आहे. म्हणजे AIमध्ये जर CAचा सिलेबस फीड केला तर तोच हँग होईल. तर AIमुळे CAच्या जॉब्सवर काही फरक पडणार आहे असला काही भाग नाही आहे. आणि AIमध्ये जर का तुम्हाला डेटा फीड पण करायचा आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला चार्टर्ड अकाउंटंट लागणारच आहे. तर असा काहीच फरक पडणार नाही AI आणि CAच्या जॉब्स वगैरेवर. एक लक्षात घ्या तुम्ही, AI तुमचं काम अजून सहज आणि सोपं करतं, पण पॉलिसी मेकिंग आणि डिसिजन मेकिंगमध्ये आजही AIचा रोल नाही. मी कायम म्हणतो, ह्युमन ब्रेन इज द मोस्ट टॅलेंटेड थिंग. आपण ज्याला म्हणतो जे क्रिएशन आहे, जे ह्युमन ब्रेनकडनं जे निघालं ना, कारण AI हे ChatGPT आणि AI वगैरे मला अजूनही वाटत नाही की यामध्ये फार काही बदल होतील. तुम्ही इझी 24 तासच्या शिक्षण परिषदेमध्ये आलात आणि कॉमर्स क्षेत्राविषयी सध्या काय चाललेलं आहे हे तुम्ही सांगितलं आणि काय नेमक्या नवीन संधी पुढच्या काळामध्ये येऊ शकतात याबद्दल मार्गदर्शन केलं. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. बेस्ट वुमन एज्युकेटर हा सन्मान घेण्यासाठी फोकस एज्युकेशन अँड टाकळकर क्लासेस नऱ्हे पुणेच्या संस्थापिका शशिकला पाटील यांना, शशिकला अर्जुन पाटील, फोकस एज्युकेशन आणि टाकळकर क्लासेसच्या सर्वेसर्वा जे नऱ्हे पुणेमध्ये आहे. सर्वोत्कृष्ट महिला शिक्षकासाठी शशिकला अर्जुन पाटील या एक मार्गदर्शक, प्रेरक, वक्ता आणि उद्योजक आहेत. शैक्षणिक क्षेत्रातील 11 वर्षांचा त्यांचा अनुभव शिक्षण तज्ज्ञ, शैक्षणिक सल्लागार आणि महाविद्यालयीन सल्लागार म्हणून व्यापक असा आहे. 2012 साली YCMOU स्टडी सेंटर पुण्यामधून BCA व्याख्याता म्हणून करिअरची सुरुवात त्यांनी केली. 2014 साली YCMOU आणि KSOU विद्यापीठांसोबत भागीदारी करून दूरस्थ शिक्षण कार्यक्रमांवर लक्ष केंद्रित करणारी शिक्षण संस्था स्थापन केली. 2017 साली टाकळकर क्लासेस एज्यू हब अंतर्गत नरे येथे फोकस एज्युकेशनची स्थापना केली. 8वी ते 12वी पर्यंत सर्वोत्कृष्ट कोचिंग क्लासेस या ठिकाणी दिलं जातं. एकंदरीतच मेंटॉर, मोटिवेटर, वक्ता आणि उद्योजक अशा चतुरस्र भूमिकेत त्या वावरत असतात आणि त्यांच्या या वावरण्यामधून अनेक विद्यार्थ्यांना आपल्या यशापर्यंत पोहोचणं अगदी सोपं होतं. या कार्यक्रमामध्ये मी आता मंचावर निमंत्रित करते हर्षवर्धन शीतल पाटील यांना. हर्षवर्धन शीतल पाटील यांच्याबद्दल सांगायचं झालं तर हे एक उद्योन्मुख आणि समर्पित वृत्तीचे शिक्षक आहेत. शिक्षक होण्याचे बाळकडू त्यांना त्यांचे आजोबा डॉक्टर NG पाटील आणि वडील शीतल पाटील यांच्याकडून मिळालं. शिकवण्याची प्रचंड आवड असल्यामुळे 10वी झाल्यावर लगेच त्यांनी शिकवायला सुरुवात केली. इतिहास आणि इंग्रजीपासून सुरुवात करून नंतर ते भौतिकशास्त्राचे एक सच्चे अभ्यासक बनले. सध्या यशवंत इन्स्टिट्यूट तसेच टाकळकर क्लासेस बालाजीनगरमध्ये पूर्ण वेळ अध्यापक आणि शिक्षक आणि संचालक म्हणून ते कार्यरत आहेत. हर्षवर्धन यांनी स्वतःच्या अध्ययन आणि अनुभवातून तसेच विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील नेमकी गरज आणि आव्हानं ओळखून 6 लेअर लर्निंगचे सूत्र स्वतः तयार केले. यानंतर मी मंचावर आमंत्रित करते संतोष रासकर यांना. डिझाईनगिरी या पुस्तकाचे लेखक, जगातल्या पहिल्या 3D स्टिरियोस्कोपिक बायोग्राफी शिवतेज संभाजी या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि सृजन कॉलेज ऑफ डिझाईनचे संस्थापक. आता मी स्टेजवर आमंत्रित करते कॅप्टन गिरीश सुनील कांबळे यांना. विमानात बसावं असं प्रत्येकाला वाटतं, तर काहींचं विमान चालवावं असं देखील स्वप्न असतं. ह्याच स्वप्नांना आता सत्यात उतरवण्याची संधी वायुदूत एव्हिएशन देत आहे.
वायुदूत एव्हिएशन, एअरलाईन पायलट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. संस्थापक आणि CEO कॅप्टन गिरीश कांबळे. कॅप्टन गिरीश कांबळे यांनी 2011 साली ही संस्था स्थापन केली. आगामी काळातील हवाई क्षेत्रातील संधी आणि आपल्याला असलेल्या ज्ञानाचा इतरांसाठी वापर करण्याच्या उद्दिष्टाने वायुदूत एव्हिएशनची स्थापना झाली. आतापर्यंत हजारांहून अधिक यशस्वी विद्यार्थी कॅप्टन पदावर काम करत आहेत. हीच खरी यांच्या शैक्षणिक दर्जाची पोचपावती. व्हीनस वर्ल्ड स्कूल हडपसर पुण्याचे संचालक श्री माधव राऊत यांना बेस्ट CBSE स्कूल हा सन्मान देण्यात येत आहे. त्यासाठी मी त्यांना मंचावर आमंत्रित करते. व्हीनस वर्ल्ड स्कूल्स ही पुण्यातील हडपसर परिसरातील सर्वोत्कृष्ट CBSE शाळा म्हणून प्रसिद्ध. व्हीनस वर्ल्ड स्कूल्समध्ये सकारात्मक ऊर्जेसाठी संस्कृत मंत्र पठणावर लक्ष केंद्रित करून पारंपरिक सांस्कृतिक शिक्षणावर भर देतात. संचालक श्री माधव राऊत शैक्षणिक उत्कृष्टतेसोबत एकाग्रता आणि सर्वांगीण विकासासाठी वेदपाठ शाळेच्या एकत्रीकरणासाठी मार्गदर्शन देखील करतात. शाळा विविध खेळ आणि अभ्यासेतर कार्यक्रमांद्वारे शारीरिक क्रियांना प्राधान्य देतं. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या अंमलबजावणीची मूलभूत शिक्षणावर विशेष पकड आहे. शाळेत तणावमुक्त शिक्षणाचं वातावरण या उद्देशानं अभ्यासक्रम आणि इतर शिक्षणबाह्य अभ्यासक्रम विस्तृत श्रेणीत देते. घरोघरी मनोमनी पदोपदी क्षणोक्षणी. डॉक्टर D.Y. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्र पिंपरी पुणे या संस्थेची स्थापना 1996 साली कुलपती माननीय डॉक्टर P.D. पाटील यांच्या इच्छेने संस्थापक अध्यक्ष आदरणीय डॉक्टर D.Y. पाटील यांच्या आशीर्वादाने झाली. महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्र स्थापन करण्याचे ध्येय आणि सर्वांना आरोग्य सेवा सुलभपणे उपलब्ध करून देत आहे. शिक्षणासाठीच्या दर्जेदार सोयी सुविधा, तितकेच उच्च शिक्षित शिक्षक, साधनं विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी उपलब्ध आहेत. मेडिकल काउन्सिलद्वारे मान्यताप्राप्त संबंधित स्टाफ, 50,000 स्क्वेअर मीटर परिसरातील लायब्ररीत 30,000हून अधिक पुस्तकं उपलब्ध, अद्ययावत प्रयोगशाळा, विविध 35 विभागांसाठी 400हून अधिक दर्जेदार डॉक्टर्स, कॉलेज प्रांगणात मुला-मुलींसाठी सुरक्षित आणि सुयोग्य असे हॉस्टेल्स, आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्माने भूषण असलेली ही संस्था. घरोघरी मनोमनी पदोपदी क्षणोक्षणी. असोसिएट स्पॉन्सर डॉक्टर D.Y. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पिंपरी पुणे. वायुदूत एव्हिएशन, फोकस एज्युकेशन, यशवंत इन्स्टिट्यूट, व्हीनस वर्ल्ड स्कूल्स हडपसर पुणे. स्पेशल पार्टनर स्मॉलेन स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी, रशिया.